देशात कोरोनाचा प्रसार वेगवान पद्धतीने ज्या पुण्यातून सुरू झाला त्या पुण्यातला पहिला सेरोलॉजिकल सर्व्हे म्हणजे रक्त नमुन्या चाचण्यांचा निकाल आपल्या समोर आलेला आहे। भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात आयसर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे। यासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून आपल्या समोर नक्की काय निकाल आला, यांचा अर्थ काय आहे, पुण्यातील नागरिकांमध्ये समूह रोगप्रतिकार शक्ती म्हणजे हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे का, बघूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, तुम्ही पाहतात सकाळचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म। मी सम्राट कदम आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राष्ट्रीय विषाणू संस्था ज्या पुण्यात आहे त्या पुण्यामध्येच कोरोनाचा प्रसार वेगवान पद्धतीने सुरू झाला। सध्या कोरोनाचा प्रसार पुण्यामध्ये नक्की कसा झाला आहे, लोकांमध्ये समूह रोगप्रतिकार शक्ती अर्थात हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे का, कोरोनाचा प्रसार होताना तो प्रभाग वाईज कसा होता, जेंडर वाईज तो कसा होता, राहण्याची पद्धतीमध्ये लोकांचा काही फरक होता का, तरुणांमध्ये तो जास्त झाला का, वृद्धांमध्ये आहे का, या संदर्भातलं हे संशोधन होते। यातून आलेले काही प्रमुख आकडेवारी आपल्या समोर सांगायची ठरली तर पुण्यामध्ये अति कोरोना प्रसार झालेले म्हणजे कोरोना प्रसार जास्त असलेल्या 5 प्रभागांची निश्चिती करण्यात आली होती। या प्रभागांमध्ये रॅन्डम पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात आले। त्यामध्ये लोकांच्या रक्त नमुन्यांच्या चाचणीतून असं लक्षात आलं की साधारणतः 51% लोकांमध्ये अँटीबॉडी सापडलेले आहे। जरी अँटीबॉडी सापडल्या असल्या तरी लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती किंवा समूह हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। तसेच लोकांच्या राहण्याच्या व्यवस्थेनुसारही फार काही फरक पडला असंही दिसत नाहीये। मात्र सार्वजनिक शौचालय वापर करणाऱ्या लोकांमध्ये त्या प्रमाणात तुलनेत जास्त प्रमाणात रोग प्रसार झाल्याचं आपल्या समोर आलेलं आहे। जेंडर वाईजही त्यामध्ये फार काही फरक दिसला नाही, म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये सारख्याच पद्धतीने कोविडचा प्रसार झाला होता। हे सांगत असताना मात्र एक चांगली गोष्ट आपल्या समोर आली। 66 वर्षापुढील ज्येष्ठांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचे दिसले। त्या प्रमाणामध्ये 18 ते 66 वयोगटातील यांच्यामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचा प्रसार दिसला। 18 वर्षापुढील लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता। यासाठी 1664 रक्त नमुन्यांचे संकलन करण्याचे ठरवले होते। शास्त्रीय पद्धतीनं 1500च्या आसपास नमुन्यांचं संकलन करायचं होतं, पण मुंबईचा अनुभव बघता 10% अधिक टार्गेट ठेवण्यात आलं। त्यानुसार रक्त नमुने संकलित करण्यात आले। दिल्ली आणि मुंबईमध्ये याच प्रकारचा सर्व्हे झाला होता, परंतु दिल्ली आणि मुंबईतील सर्व्हेच्या तुलनेत पुण्यामध्ये अँटीबॉडी असणाऱ्या नागरिकांचं प्रमाण टक्केवारीच्या दृष्टीनं थोडंसं जास्त आहे। दिल्लीमध्ये साधारणतः 21,000 सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते, त्यापैकी 23.48% लोकांमध्ये अँटीबॉडी दिसल्या। मुंबईमध्ये 7,000 लोकांचं सॅम्पल कलेक्शन झालं होतं, त्यामध्ये साधारणतः जनरली बघितलं तर 16% लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या। मात्र झोपडपट्टीच्या विभागामध्ये तेथील नागरिकांमध्ये 57% नागरिकांमध्ये अँटीबॉडी दिसल्या होत्या। पुण्यामध्ये हेच प्रमाण अर्थात तुम्हाला माहिती 51% नागरिकांमध्ये हे प्रमाण दिसलं। अर्थात या 5 प्रभागांसंदर्भातील संशोधन आहे। शास्त्रज्ञ अजूनही पुढचं संशोधन करणार आहे जेणेकरून ह्या ज्या अँटीबॉडी विकसित झालेल्या आहे ह्या पुन्हा कोरोनाला तोंड देण्यासाठी सिद्ध आहे का नाही किंवा त्या सक्षम आहे का नाही हे यातून कळणार आहे। तर यानंतरचा सर्व्हे ससून सर्वोपचार रुग्णालय आणि डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या सहकार्याने केला जाणार आहे। अर्थात त्यामध्ये आयसर आणि पुणे विद्यापीठाचाही सहभाग असणार आहे। एक प्रकारच्या एज्युकेशन संस्था किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट, प्रशासन आणि लोक एकत्र आले तर शहरातील कोरोनाचा प्रसार शास्त्रीय पद्धतीने अभ्यासण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आपल्याकडे उचललं गेलं। त्याचे निकालही आपल्या समोर आहे। अँटीबॉडी जरी विकसित झाल्या असेल या 5 प्रभागांमध्ये तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे, कारण या नवीन वुहान मधील आलेल्या संशोधनानुसार एकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हाही कोरोना होण्याची शक्यता असते। त्यामुळे अँटीबॉडी या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी किती सक्षम आहे हे येत्या संशोधनातून निश्चित करणार आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। काही सूचना असल्यास खाली लिहिल्या तरी चालतील। धन्यवाद।